नीलकंठीय माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Hello friends, today we are going to learn subject General Science Standard 8 lesson number 11 Human Body and Organ System. This is our second period. Last period we learned that there are the different organ systems are functioning in our body like the digestive system, respiratory system, circulatory system, etc. In which we learn the first is the respiratory system. In this respiratory system there are the three type of the respiration. First is the external respiration, then internal respiration and cellular respiration. Now today we are going to learn the circulatory system, in which the heart organ we have learned. Blood circulatory system. Circulatory system perform the function of transport of the various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients and waste material through the different organ. It is an independent system for blood circulation is present in the human and the higher animals. It consists of heart, blood vessel and capillaries. सर्क्युलेटरी रक्ताभिसरण संस्था त्याला म्हणतात ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि त्याद्वारे त्या सर्क्युलेटरी सिस्टीम द्वारा जे व्हेरियस सबस्टन्स आहेत, पाणी असेल, हार्मोन्स असतील, ऑक्सिजन असेल किंवा पाण्यात विरघळलेले न्यूट्रिएंट्स असतील, पोषक द्रव्ये, वेस्ट मटेरियल्स असतील, त्यांचं वहन जे आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ दॅट सबस्टन्सेस आर कॅरीड आउट, हे त्याचं वहन केलं जातं. आणि जे ह्युमन असतील किंवा हायर ॲनिमल्स आहे यांच्या शरीरामध्ये ही इंडिपेंडंट सिस्टीम कार्यरत असते. आणि त्याचे तीन घटक आहे, एक आहे हार्ट, देन ब्लड व्हेसल्स आणि कॅपिलरीज. म्हणजे मुख्य त्याचा घटक आहे हृदय, आणि ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, आणि कॅपिलरीज म्हणजे त्याहीपेक्षा अतिशय बारीक असणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांना कॅपिलरीज असे म्हणतात. सो वी हॅव लर्न द हार्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन. What is the heart? Heart is present almost at the center of the thoracic cage. आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या बरोबर सेंटरला ते असतं. It is present behind the ribs. Behind रिब्सच्या पाठीमागे म्हणजे छातीच्या ज्या बरगड्या आहेत त्या बरगड्यांच्या पाठीमागे असतं. Between two lungs and slightly inclined on the left side. दोन जे लंग्स असतात, आपण शिकलेलो आहोत की लंग्स आहेत ते लेफ्ट लंग्स आणि राईट लंग्स असतात, त्याच्या बरोबर सेंटरला हे असतात आणि स्लाइटली इन्क्लिन इन द लेफ्ट साइड, थोडंसं ते डाव्या बाजूला झुकलेलं असतात. साइज ऑफ अवर हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट. फिस्ट म्हणजे मूठ. प्रत्येकाच्या हृदयाचा आकार किती असतो तर त्यांनी आपल्या हाताची मूठ बांधल्यानंतर जेवढा आकार येईल मुठीचा तेवढा त्याचं हृदय असतं. इट्स वेट इज अबाउट 360 ग्रॅम्स, आणि त्या हृदयाचं वजन जे आहे ते 360 ग्रॅम इतकं असतं. इट इज कव्हर्ड बाय अ डबल लेअर पेरिटोनियल मेम्ब्रेन, आणि हृदयाला डबल आवरण असतं, त्याला काय म्हटलेलं आहे, पेरिटोनियल मेम्ब्रेन म्हटलं. आणि त्या आवरणाच्या आतमध्ये अ फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन, त्याच्या आतमध्ये एक प्रकारचा द्रव पदार्थ भरलेला असतो. ड्यू टू विच त्याचं कार्य काय आहे, हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक्स. हार्ट जे सतत पंपिंग करत असतं त्यामुळे त्याचं घर्षण होऊ नये किंवा त्या स्ट्रोकमुळे त्याचं कोणताही त्याचा ऱ्हास होऊ नये, आणि त्याचं प्रोटेक्शन करायचं कार्य जे आहे त्या या पेरिटोनियल मेम्ब्रेनचं आहे. ह्युमन हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. मांसल असा जो हे आहे ऑर्गन आहे. इट इज मेड अप ऑफ इनव्हॉलेंटरी कार्डियाक मसल. कशाचा बनलेला आहे तर कार्डियाक मसल. इनव्हॉलेंटरी कार्डियाक मसल म्हणजे अनैच्छिक जे हृदय स्नायू असतात त्यापासून तो बनलेला आहे. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ डिफायनाइट रिदम. एका विशिष्ट अशी जी लय आहे त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिलॅक्स म्हणजे प्रसरण पावतात आणि आकुंचित पावतात. दिस इज कॉल्ड ॲज द बीटिंग ऑफ हार्ट. यालाच हार्ट बीट्स असे म्हणतात. इंटरनली हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट्स बाय अ व्हर्टिकल पार्टिशन. हार्ट जे आपल्याला दिसत आहे ते त्याला एक मध्यभागी ते विभागल्या गेलेलं आहे. इच कंपार्टमेंट्स इज अगेन डिवायडेड इंटू टू चेंबर्स. हे जे एक राईट तयार झालं एक लेफ्ट तयार झालं ते पुन्हा डिवाइड झालेलं आहे अप्पर अँड लोअर पार्ट. अँड अप्पर चेंबर्स आर कॉल्ड ॲज द आर्टरिया अँड लोअर चेंबर्स आर कॉल्ड ॲज द वेंट्रिकल्स. दे वी लर्न अबाउट द ब्लड व्हेसल. देअर इज अ स्ट्रक्चर अँड फंक्शन. रक्तवाहिन्या जे आहेत त्याचे रचना आणि फंक्शन काय आहे ते बघूया.
हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. आपल्याला माहिती आहे की आपलं प्रत्येकाचं हृदय जे आहे ते कंटिन्युअसली बीट करत असतं, म्हणजे त्याचा आवाज येत असतो, त्याचं कार्य सातत्याने सुरू असतं. ड्यू टू दिस ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट थ्रू द ब्लड व्हेसल. त्याचमुळे ब्लड जे आहे ते सर्क्युलेट, त्याचं प्रसरण जे आहे ते होत असतं या ब्लड व्हेसलमधून, रक्तवाहिन्यांमधून. देर आर 2 मेन टाइप्स ऑफ द ब्लड व्हेसल. 2 मुख्य अशा रक्तवाहिन्या आहेत. फर्स्ट इज द आर्टरीज अँड सेकंड इज द व्हेन. आर्टरीज कोणत्या आहेत? आता इथे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ द आर्टरी आणि व्हेन दाखवलेल्या. आर्टरी जी आहे ती रेड कलरची दाखवली आणि व्हेन जी आहे ती ब्लू कलरची या ठिकाणी दाखवली, ते दिलंय बघा. आणि मध्ये कॅपिलरीज दर्शवलेल्या आहेत. ब्लड व्हेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट आर कॉल्ड ॲज आर्टरीज. आर्टरीज कोणत्या आहेत? ती ज्या हृदयापासून रक्त दुसरीकडे, म्हणजे अवे फ्रॉम द हार्ट, हृदयाकडून दूर घेऊन जातात, म्हणजे प्रत्येक ऑर्गनकडे, प्रत्येक पेशीपर्यंत ते रक्त घेऊन जातात हृदयाकडून. एक्सेप्ट वन कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द लंग्स. फक्त एक जी आर्टरी आहे जी लंग्सशी जोडलेली असते, तिला जर सोडलं तर बाकी सर्व ऑल कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. त्या आर्टरीज मधनं ऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त वाहत असतं. दीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी. आर्टरीज ज्या आहेत त्या आपल्याला शरीरात वरून दिसत नाहीत, त्या खूप आतमध्ये असतात, डीपली लोकेटेड. अँड देअर वॉल्स आर थिक. त्याच्या ज्या भिंती असतात त्या जाड असतात, बघा इथे दर्शवलेल्या आहे. देअर वॉल्स आर थिक. दीज व्हेसल डू नॉट हॅव वॉल्स. आणि त्याच्यामध्ये वॉल आढळून येत नाही, म्हणजे झडपा नसतात. व्हेन्सला बघा इथे झडपा दिसत आहे, इथे झडपा दिसत नाही. देन व्हेन व्हेसल्स कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड ॲज व्हेन. शरीराच्या व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे विविध भागांकडून, प्रत्येक पेशीकडून जे रक्त पुन्हा हृदयाकडे आणलं जातं, त्या आणण्याचं काम कोण करत आहे? व्हेन्स करतात. ऑल व्हेन्स एक्सेप्ट वन कॅरिंग ब्लड फ्रॉम द लंग्स ट्रान्सपोर्ट डिऑक्सिजनेटेड ब्लड. फक्त एकच व्हेन अशी आहे जी लंग्सला जोडलेली आहे, ती सोडली तर बाकी सर्व व्हेन्स जे आहेत त्या काय कॅरी करतात आहे, कशाचं ट्रान्सपोर्ट करतात? डिऑक्सिजनेटेड, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही, कार्बन डायऑक्साईड आणि इतर वेस्ट मटेरियल आहे, असं ब्लड त्या सर्व पार्टकडून हृदयाकडे परत आणतात. मोस्ट ऑफ द व्हेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी. व्हेन्स ज्या आहेत त्या शरीराच्या त्वचेच्या लगतच असतात, म्हणजे आपल्याला आपल्या शरीरावर व्हेन्स दिसतात हिरवट रंगाच्या. देअर वॉल्स आर थिन. त्यांच्या वॉल्स ज्या आहेत त्या पातळ असतात. अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ वॉल्स. त्याच्यामध्ये वॉल्व्स असलेले दिसतात, म्हणजे झडपा असतात. तर अशा प्रकारे व्हेन्स आणि आर्टरीज आपल्या शरीरामध्ये असतात. आर्टरीज ह्या शुद्ध रक्तवाहिन्या आहेत, तर व्हेन ज्या आहेत त्या अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत. आर्टरीज शुद्ध रक्त हृदयाकडून संपूर्ण शरीराकडे नेतात, तर व्हेन्स संपूर्ण शरीराकडून अशुद्ध रक्त हृदयापर्यंत घेऊन येतात. देन कॅपिलरीज. इथे आपल्याला कॅपिलरीजचं जाळं इथे दाखवलेलं आहे. इथे व्हेन आहे, आर्टरीज आहे आणि दोघांच्या मध्ये अशा पद्धतीने कॅपिलरीजचं जाळं इथे दर्शवलेलं आहे. कॅपिलरीज arteries gradually branch out with the decrease in the diameter and they are spread in the body finally from the hair-like vessels called as capillaries. ह्या ज्या आर्टरीज आहेत या थ्रूआउट सगळ्या शरीरात सगळीकडे पसरलेल्या असतात, परंतु प्रत्येक पेशीपर्यंत जाण्यासाठी त्याच्या भोवती अशा पद्धतीचं जाळं तयार झालेलं असतं आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? कॅपिलरीज. द वॉल ऑफ द कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. याच्या ज्या वॉल्स असतात त्या एक्स्ट्रीमली थिन म्हणजे खूप पातळ असतात. मेडअप ऑफ द सिंगल लेअर ऑफ सेल. एकच पेशीपासून बनलेल्या असतात आणि त्यामुळे त्याचं कार्य काय आहे? एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन द कॅपिलरीज अँड द सेल बिकम इझी. त्या अतिशय पातळ असल्यामुळे त्याच्यातनं शुद्ध रक्त पेशीमध्ये जाऊ शकतं, पेशीतलं अशुद्ध रक्त पुन्हा त्या कॅपिलरीमध्ये येऊ शकतं. ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, हॉर्मोन्स, विटॅमिन्स एक्सेट्रा आर सेंट टुवर्ड्स द सेल. हे जे एक्सचेंज होत असतं त्यावेळेला शुद्ध रक्तवाहिनी जी आहे त्यातून सर्व जे काय आहेत, ऑक्सिजन असेल, न्यूट्रिएंट्स असतील, पोषक द्रव्य असतील, हॉर्मोन्स असतील, विटॅमिन्स असतील, ते पेशीला पोहोचवले जातात आणि अशा रीतीने सर्व जे आहेत ते पेशीपर्यंत पोहोचल्यानंतर जे काही वेस्ट प्रॉडक्ट तयार झालेलं असेल, दीज आर सेल मूव्ह इन टू द ब्लड. ते पुन्हा त्या व्हेन्समध्ये पाठवलं जातं. कॅपिलरीज युनायटेड टुगेदर टू द फॉर्म ऑफ व्हेसल मोर डायमीटर. आणि ज्या ठिकाणी या दोन पेशी असतात त्या ठिकाणी अशा पद्धतीने रक्तवाहिन्यांचं कॅपिलरीचं जाळं तयार झालेलं आपल्याला दिसतं. कॉल्ड ॲज व्हेन कॅपिलरी नेटवर्क इज प्रेझेंट इन इच ऑर्गन. प्रत्येक ऑर्गनच्या मध्ये अशा पद्धतीने कॅपिलरीचं जाळं आढळून येते.
human blood groups depending upon the proteins like antigen and antibodies. ह्युमन ब्लड ग्रुप हे कशावरून तयार होतात तर आपल्या रक्तामध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत त्याला अँटीजेन किंवा अँटीबॉडीज असे म्हणतात, त्यावरून त्याचे प्रकार तयार होतात. डिफरंट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म, त्यावरूनच हे रक्ताचे वेगवेगळे गट पडतात. देर आर 4 मेन ग्रुप्स ऑफ द ह्युमन ब्लड. मानवी रक्ताचे 4 एकूण ग्रुप आहे. ए, बी, AB आणि O असे मुख्य 4 गट आहे रक्ताचे रक्तगट. बिसाइड देर आर 2 टाइप्स ऑफ द RH निगेटिव्ह अँड RH पॉझिटिव्ह. हे जरी 4 प्रमुख गट असले तरी त्यामध्ये RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असे 2 गट तयार होतात आणि अशा रीतीने प्रत्येक गटाचे 2 असे मिळून एकूण 8 ब्लड ग्रुप तयार होतात. म्हणजे मुख्य 4 आहे पण त्यामध्ये असणारा RH फॅक्टर कुठला, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, त्यावरून एकूण 8 ग्रुप त्या ठिकाणी येतात. म्हणजे A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह आणि O निगेटिव्ह असे त्याचे 8 ग्रुप्स त्या ठिकाणी तयार होतात. त्यानंतर ब्लड डोनेशन. इफ अ पर्सन मीट अन ऍक्सिडेंट ब्लीडिंग ऑकर्स थ्रू द वाउंड्स मेनी टाइम्स ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी. एखादा पर्सन अपघात झाला असेल किंवा त्याच्या शरीरातनं सातत्याने रक्त वाहणे सुरू आहे कुठल्या गोष्टींमुळे की त्याला एखादी जखम झाली आणि ती बरीच होत नाही, तिथून सातत्याने रक्तप्रवाह वाहतोय, अशा वेळेला त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी. ड्युरिंग द सर्जिकल ऑपरेशन, जे एखादी ऑपरेशन करायचं असेल त्यावेळेला सुद्धा रक्त त्या व्यक्तीला दिलं जातं, कारण त्याच्या शरीरातनं रक्त बरचसं त्या क्रिया करत असताना निघून जातं ऑपरेशन करत असताना, त्यामुळे त्याला रक्ताची गरज असते. सिमिलरली द ब्लड ट्रान्सफ्यूज इन केस ऑफ पेशंट्स ऑफ अॅनिमिया. एखादा अॅनिमिया म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये रक्ताची कमी आहे, रक्त वाढवण्यासाठी सुद्धा त्याला रक्त दिलं जातं. त्यानंतर थॅलेसेमेनिया हा एक प्रकारचा रोग आहे की ज्यामध्ये बाहेरून त्या व्यक्तीला रक्त पुरवठा केला जातो, किंवा कॅन्सर सारखा पेशंट असेल, ब्लड कॅन्सर असेल तर त्याला सातत्याने रक्त दिलं जातं. ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरिड आउट टू कॉम्पेन्सेट द ब्लड स्टोरेज इन द बॉडी. शरीरातील रक्ताची ही कमतरता भरून काढण्यासाठी व्यक्तीला बाहेरचं रक्त जे आहे ते दिलं जातं अँड दिस इज कॉल्ड ॲज द ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि यालाच जे रक्त बाहेरून दिलं जातं त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन असं म्हटलं जातं. आता ब्लड ग्रुप्स आर हेरिडेटरी. तर ब्लड ग्रुप हेरिडेटरी असते अँड डिपेंड अपॉन द जीन्स. ते आपल्या जीन्सवर अवलंबून असतात आणि म्हणून ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. म्हणून रक्त जरी आपल्याला दुसऱ्याला द्यायचं असेल तर ते केव्हा दिलं जातं की जेव्हा ते 2 ब्लड ग्रुप मॅच होतील तेव्हाच ते दिले जातात. पर्सन हू डोनेट द ब्लड मे बी रेसिपियंट इन द फ्युचर. जो रक्त देत असतो त्याला रक्तदाता असं त्याला म्हटलं जातं. ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. एखाद्याला रक्त आपण देतो त्यावेळेला कशाचीही अपेक्षा आपण करत नाही, म्हणजेच तो जीवनदान देणारा त्या ठिकाणी ठरतो. ब्लड इज रिक्वायर्ड इन द व्हेरियस सिच्युएशन. आपण बघितलं की रक्त कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आवश्यक असतं. तर ऍक्सिडेंट झाला असेल, सातत्याने रक्तप्रवाह वाहत असेल, अशा वेळेला आपण हे देऊ शकतो. त्यानंतर पार्ट्युरेशन म्हणजे प्रसव काळ असेल त्या काळामध्ये किंवा एखादं सर्जिकल ऑपरेशन असेल अशा वेळेला रक्त देणे गरजेचं ठरतं. मग रक्त कोणाचं दिलं जातं? ब्लड डोनेटेड बाय द हेल्दी पर्सन. एखाद्या निरोगी व्यक्तीचं रक्त दिलं जातं टू सेव्ह द लाईफ ऑफ द नीडफुल पर्सन. गरजू व्यक्तीला निरोगी व्यक्तीचं रक्त दिलं जातं, आजारी व्यक्तीचं दिलं जात नाही. हेच द ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड द बेस्ट डोनेशन. आणि म्हणूनच रक्तदान याला सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलेलं आहे. फ्रॉम व्हेअर द ब्लड इज सप्लायड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. कोणत्या ठिकाणी आपण हे रक्ताचा पुरवठा होऊ शकतो? सप्लायड म्हणजे पुरवठा कुठून होऊ शकतो? ब्लड बँकमधनं. ब्लड इज कलेक्टेड इन द ब्लड बँक बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन्स अँड सप्लाइड टू द नीडफुल पर्सन. एखाद्या रक्तपेढ्यांमध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते आणि ते नीडफुल म्हणजे गरजू व्यक्तींना दिलं जातं. If the collected blood is not be used immediately, it can be stored for the some days in the refrigerator. जर ते काढलेलं रक्त लगेच इमिजिएटली म्हणजे ताबडतोब वापरलं गेलं नाही तर ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो काही दिवसांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये. म्हणजे आपल्या घरचा रेफ्रिजरेटर नसतो, हॉस्पिटलमध्ये वेगळे रेफ्रिजरेटर असतात,
त्या ठिकाणी ते स्टोअर केलं जातं. ब्लड बँक असते ती स्पेशल, त्या ठिकाणचे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकतो. ब्लड डोनर, पर्सन हु डोनेट द ब्लड इज रेफर्ड ॲज द ब्लड डोनर. जो देणार आहे रक्त त्याला डोनर म्हणजे दाता म्हटलं जातं. ब्लड रेसिपियंट, ग्राही, घेणारा. रेसिपियंट म्हणजे घेणारा. पर्सन हु receives the blood is referred as the recipient, and person of the blood group O can be donate the blood from the person having any other blood group, whereas the person with AB blood group can receive the blood from the person any other blood group. आता O रक्तगटाचा जो व्यक्ती आहे ज्याचा ब्लड ग्रुप O आहे तो सर्व गटांना त्याचं रक्त देता येतं. म्हणजे तो कोणालाही, युनिव्हर्सल डोनर म्हणतात त्याला, तो कोणालाही रक्त देऊ शकतो. तर एबी जो आहे तो सगळ्यांकडनं घेऊ शकतो. रिसीव्ह द ब्लड फ्रॉम द पर्सन इन एनी अदर ब्लड ग्रुप. कोणत्याही ब्लड ग्रुपचा जो देणारा आहे त्याच्याकडनं तो रक्त घेऊ शकतो. म्हणजे हा सर्व ग्राही आहे, कोणाहीकडनं रक्त घेऊ शकतो. आणि हा युनिव्हर्सल डोनर आहे, हा कोणालाही रक्त देऊ शकतो. सर्व ग्रुपला तो रक्त देऊ शकतो. हेज द पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ, ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ओ आहे, दॅट कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल डोनर. त्याला युनिव्हर्सल म्हणजे सर्व योग्य दाता असं म्हटलेलं आहे की जो कोणालाही रक्त देऊ शकतो, म्हणून युनिव्हर्सल डोनर त्याला म्हणतात. अँड पर्सन विथ द ब्लड ग्रुप ए बी इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल रेसिपियंट. आणि ज्याचा ब्लड ग्रुप ए बी आहे त्याला युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणजे सर्वग्राही असं म्हटलेलं आहे. कोणाहीकडनं तो रक्त घेऊ शकतो. तर ते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ओ इज द युनिव्हर्सल डोनर अँड ब्लड ग्रुप ए बी इज द युनिव्हर्सल रेसिपियंट. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.